हॅलो. आज आपल्याला शिंपल्यांचं कालवण करायचं आहे. त्याच्यासाठी ह्या शिंपल्या मी घेतलेल्या आहेत आणि ह्या 3-4 वेळेला चांगल्या धुतलेल्या आहेत. आणि ह्याला आपल्याला फक्त यांची तोंड उघडण्यासाठी 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला ह्याला गॅसवर ठेवायचं आहे. आता 1.5 ते 2 मिनटं आपल्याला ही तोंड उघडली जातील. त्याच्यावर आता आपण झाकण ठेवायचं. इकडे आता शिंपल्या वाफवल्या जात आहेत. इकडे आपण फक्त मसाला एक करून घेऊया आपण. आता प्रथम आपण हे सुकं खोबरं भाजून घेऊया. हे बघा, आता खोबरं भाजले, आपलं खोबरं काढून घेते आणि हा मी कांदा टाकून घेते ह्याच्यात. आता थोडासा कांदा मी जवळ घेते आणि हा कांदा भाजून घेते. आणि ह्याच्यामध्ये ह्या 5 लसणीच्या पाकळ्या आहेत मोठ्या आणि 1 इंच आलं आहे, हे सुद्धा आपण टाकलेलं त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. हे बघा, याच्यामध्ये 1 चमचा आपण धने टाकून घेऊया. हे भाजून घेऊया. हे बघा, आता चांगलं भाजून झालेलं आहे आपलं. आता मी गॅस बंद करते आणि उतरवून घेते. हे बघा, आता आपलं वाटण थंड झालेलं आहे आणि हे मिक्सरवर आता बारीक करून घेऊया आपण. आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे वाटण करून घेऊया. आता हे इकडे बघा, हे बघा ह्याचं मास आलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि ह्याला आपण थंड करून घेऊया. आता ह्याची मी 1 शिपी करून घेतलेली आहे आणि 1 शिपी टाकून दिलेली आहे. तर हे ह्याच्यात खाली थोडंसं कच असते म्हणून हे काढायला लागतं आपल्याला. आणि ह्याचं हे बघा, हे संपूर्ण पाणी मी काढून ठेवलेलं आहे अगोदरच, कारण हे चांगलं असतं, हे खारट पाणी असतं. आणि हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे. हे धुण्यासाठीच मी घेतलं आहे फक्त. चला, आता आपल्याला कालवण करायला सुरुवात करूया. आता मी तेल टाकून घेते प्रथम. 1-1.5 पळी मी तेल टाकलेलं आहे. आता तेल गरम होत आहे. तेल आता गरम झालेलं आहे आणि हा मी अर्धा कांदा याच्यामध्ये टाकून घेते. तो आपण फ्राय करून घेऊया. हा बघा, कांदा आपला लाल झालेला आहे. आता हे मसाले बघा. आता हा गरम मसाला आहे, हे धने पावडर आहे, ही 1 चमचा मिरची पावडर आणि हे आपली घरगुती मसाला आहे 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद आहे. आता हे घालून घेऊया आपण. हे बघा, आता हे आपण शिंपल्या टाकून घेऊया त्याच्यात. आता आपण काय करतो, नेहमी शिंपल्या मसाला करतो, शिंपल्यांचं सुकं करतो. कधीतरी शिंपल्यांचं कालवणही करायचं आपण. किती छान लागतं. आणि ह्याच्यामध्ये बटाटा टाकायचा आपण. अतिशय सुंदर लागतो बटाटा. आता हा मी 1 बटाटा घेतलेला आहे सालासकट. आता हे आपण परतून घेऊया चांगलं. हे बघा, आता याच्यामध्ये हे पाणी घालून घेऊया आपण प्रथम. जे शिंपल्यांचं पाणी होतं ते, जे आपण बॉईल करायला घेतलं का ना, त्याचं पाणी. अतिशय टेस्टी असतं ते. हे बघा, आता आपल्याला आता कालवण करायचं आहे ना, त्याच्यासाठी हे पाणी मी घेते. आता हे उकळतं पाणी आहे, ते मी घालून घेतलं आहे. आणि ह्याला आता आपण 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण याला शिजवून घेऊया आणि झाकून घेऊया आपण. हे बघा, आता बटाटे आपले चांगले शिजत आलेले आहेत आणि ह्याच्यात आता आपण वाटण टाकून घेऊया. बटाटा शिजलेला आहे. आता हे वाटण टाकून घेऊया आपण. हे बघा, आपल्याला कालवणच्या हिशोबाने आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्ही करून बघा, भातावर भाकरीवर बरोबर अतिशय छान लागतं. हे बघा, आता आपल्याला किती पातळ किती घट्ट करायचं आहे त्या हिशोबाने आपण बनवायचं. हे आता ह्याला आपण अंदाजाने मीठ घालायचं, कारण हे खारट सुद्धा असतं. चव घेऊन मग मीठ घालायचं आपण, नाही तर मग एकदम खारट होऊन जाईल. आता आपण ही कोथिंबीर घालून घेऊया याच्यात आणि बारीक गॅस करून आपण याला आता कड काढून घेऊया. हे बघा, ह्याला मी कोकम विसरली होती. 2 कोकमं घालायची याच्यामध्ये.
आता 2 मिनिटासाठी आपण त्याला शिजवून घेऊया. हे बघा आता आपलं झालेलं आहे. हे बघा किती छान झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे आहे आता सर्व करून घेते. आज मी तुम्हाला शिंपल्यांचं कालवण करून दाखवलेलं आहे आणि तेही बटाटा घालून. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.